हॅलो फ्रेंड्स, वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी तोरणपट्टी कशी विणायची ते आपण इथे बघणार आहोत। फ्रेंड्स, जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। पट्टी बनवण्यासाठी सुरुवातीला इथे आपण हा ब्लू कलरचा धागा यूज करणार आहोत, मोती यूज करणार आहोत। त्यानंतर क्रोचेट हुक 1.75 mm चे घेतलेले आहे। त्यानंतर आणखीन एक आपण 0.6 mm वाला हुक वापरणार आहोत। हे दोन हुक कशासाठी वापरायचे ते आपण आता पुढे बघूया। सुरुवातीला स्लिप नॉट टाकून घ्यायची आहे, त्यानंतर आपण चेन करून घ्यायचे आहेत। टोटल इथे आपण 19 चेन करून घ्यायचे आहेत। इथे 19 चेन करून घेतलेले आहेत आपण। त्यानंतर 2 स्किप करायचे आहेत आणि 17वा जो चेन आहे तिकडे आपण एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे। पुन्हा त्याच्या नेक्स्ट साखळीमध्ये एक डबल क्रोशेट, अशा प्रकारे हे लाइन कंप्लीट करून घ्यायची आहे। एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत। इथे आपण टोटल इथे आपण हे 18 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि ही लाइन कंप्लीट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे टोटल इथे आपण 18 डबल क्रोशेट करून घ्यायचे। अशा प्रकारे हे आपले 18 डबल क्रोशेट बनून कंप्लीट झाले आहे। आता पुढे काय करायचं ते आपण बघूया। पुन्हा आपण 3 साखळ्या करून घ्यायच्या आहेत, टर्न करायचं आहे। आता त्याच्या नेक्स्ट डबल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट करायचं आहे। त्याच्या नेक्स्ट डबल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट, म्हणजे टोटल हे आपण 4 डबल क्रोशेट आणि 3 साखळ्या, म्हणजे या लाइन मध्ये आपण हे सुरुवातीला 5 डबल क्रोशेट करून घेतले। सुरुवातीला 3 साखळ्या, त्यानंतर 1 2 3 4 हे 4 डबल क्रोशेट करून घेतले। त्यानंतर 2 साखळ्या करायच्या आहेत, 1 आणि हे 2। आता हे खालचे जे डबल क्रोशेट आहे 4 डबल क्रोशेट स्किप करायचे आहेत आपल्याला। खालचे 1 2 3 4 डबल क्रोशेट स्किप करून हा जो गॅप आहे तिथे आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे 2 डबल क्रोशेट करायचे। पुन्हा आपण सेम गॅप मध्ये 2 डबल क्रोशेट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे 4 डबल क्रोशेट एका लाइन मध्ये करायचे। एका गॅप मध्ये पुन्हा 2 चेन घ्यायचे आहेत। आता सुरुवातीचे 1 2 3 4 डबल क्रोशेट स्किप करून नेक्स्ट गॅप वरती एक डबल क्रोशेट, म्हणजे टोटल इथे आपण 5 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला जसे 5 डबल क्रोशेट आले त्याचप्रमाणे या साइडला सुद्धा 5 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। आणि ही लाइन कंप्लीट करायची। अशा प्रकारे हे दिसेल। इथे 5 डबल क्रोशेट, नंतर 2 साखळ्या, पुन्हा 4 डबल क्रोशेट स्किप करून इथे आपण 4 डबल क्रोशेट वरती करून घेतले, पुन्हा 2 साखळ्या आणि शेवटी आपण 5 डबल क्रोशेट। अशा पद्धतीने ही लाइन कंप्लीट केली। त्यानंतर पुन्हा 1 2 आणि हे 3 साखळ्या करायच्या आहेत। पुन्हा एक डबल क्रोशेट वरती डबल क्रोशेट करायचं आहे, म्हणजे टोटल 5 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत सुरुवातीला। पुन्हा 2 साखळ्या करायच्या आहेत, 1 2 साखळ्या झाल्यानंतर आता पुन्हा आपण हे 4 डबल क्रोशेट केले त्याच्या गॅप मध्ये, म्हणजे 2 डबल क्रोशेटच्या नंतर पुन्हा 2 डबल क्रोशेट करायचे आहेत। अशा प्रकारे आता हा आपण धागा थोडा ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे आपण मोती जॉईन करून घेणार आहोत। त्यासाठी
हा 0.6 mm चा क्रोचेट हुक वापरायचा आहे आणि मोतीमध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचा। त्यानंतर हा मोतीचा अशा प्रकारे हे खेचायचा आहे। अशा प्रकारे हा मोती ओढून घेतलेला आहे आणि हा धागा काढून घ्यायचा। त्यानंतर पुन्हा आपण इथे हुक टाकून घ्यायचा आहे। आता सेम इथे जिकडे आपण एक डबल क्रोशेट केले तिथेच पुन्हा 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे। पुन्हा 2 साकळ्या 1 2 आणि पुन्हा हे 5 डबल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट, पुन्हा 5 डबल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट। अशा पद्धतीने ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे हे पट्टी आपण करून घेणार आहोत। तर पुन्हा आपण 3 साकळ्या करून घ्यायच्या आहेत 1 2 3, त्यानंतर टर्न करायचं आहे आणि डबल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट। टोटल इथे आपण हे 5 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा 2 साकळ्या। आता इथे आपण हे 2 गॅप सोडून अशा प्रकारे पुन्हा इथे 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। पुन्हा ह्या मोतीच्या दुसऱ्या बाजूने आपण 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। पुन्हा 2 साकळ्या आणि हे 5 डबल क्रोशेट। अशा प्रकारे ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे। इथे आपण ही लाईन सुद्धा करून घेतलेली आहे। पुन्हा 5 डबल क्रोशेट, 2 साकळ्या, पुन्हा हे 2 डबल क्रोशेट करून घेतले। इथे आपण पुन्हा मोती लावून घेणार आहोत। त्यासाठी हा हुक वापरायचा आहे। अशा पद्धतीने हा मोती हुकमध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर अशा प्रकारे हा ओढून घ्यायचा आहे आणि हा मोती इथे आपण अटॅच करून घेणार आहोत। पुन्हा दुसरा हुक टाकायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारे हा एक डबल क्रोशेट करून घ्यायचे। दोन डबल क्रोशेट बनवून झाल्यानंतर पुन्हा 2 साकळ्या करायच्या आहेत। त्यानंतर पुन्हा 5 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा आपण हे सेम प्रोसिजर रिपीट करून घ्यायची आहे। इथे ज्याप्रमाणे केलं सेम आता पुन्हा मोती लावून नाही घ्यायचं आहे। आता डायरेक्ट आपण ही डिझाईन कंटिन्यू करणार आहोत। त्यानंतर पुन्हा एक मोती, पुन्हा सेम डिझाईन कंटिन्यू करून ही पट्टी करून घ्यायची आहे। इथे माझी ही संपूर्ण पट्टी बनवून कंप्लीट झालेली आहे। हे मी 3 फूटची पट्टी बनवली आहे। त्यानंतर इथे मी 1 साइडला बॉर्डर सुद्धा करून घेतलेली आहे। आता ही बॉर्डर कशी करायची ते इथे आपण बघणार आहोत। सुरुवातीला आपल्याला 3 साकळ्या करायच्या आहेत। इथे 3 साकळ्या केल्यानंतर हा जो गॅप आहे तिथेच सेम डबल क्रोशेट करायचे आहेत। सेम गॅप मध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेट करायचे आहेत। त्यानंतर हा जो पुढचा गॅप आहे हा गॅप सोडून त्याच्या इथे जो वेगळा गॅप तयार होतो इथे आपण एक सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने ही डिझाईन जॉईन करून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा 2 साकळ्या घ्यायच्या आहेत। सेम गॅप मध्ये 3 डबल क्रोशेट करायचे आहेत आणि आता त्याच्या पुढच्या एक गॅप सोडून नेक्स्ट जो गॅप आहे इथे अशा पद्धतीने एक सिंगल क्रोशेट करायचे आहे। पुन्हा 2 साकळ्या, पुन्हा सेम गॅप मध्ये अशा प्रकारे ही बॉर्डर कंप्लीट करून घेणार आहोत।
अशा पद्धतीने ही डिझाईन दिसेल। ही संपूर्ण पट्टी आपण कंप्लीट करून घेणार आहोत। इथे आपली पट्टी बनवून कंप्लीट झालेली आहे। इथे मी संपूर्ण बॉर्डर करून घेतली। हा धागा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने हा धागा आतमध्ये टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून हा धागा दिसणार नाही। अशा प्रकारे आपली ही संपूर्ण पट्टी बनवून कंप्लीट झालेली आहे। ही मी 3 फूटची पट्टी बनवली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते। इथे आपण मोतीसुद्धा लावून घेतलेले आणि इथे येलो आणि ब्ल्यू हे कॉम्बिनेशनसुद्धा सुंदर दिसत आहे। अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वुलन क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।